बी संघाने मात्र प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला जितेश आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला रुपेश ही सलामीची जोडी आपण पाहतो. 4 षटकांची मॅच. गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये सज्ज आहे सूरज. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. स्वाभिमान चषक कादोर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू जितेश आणि ते आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने मिस्टामिंग. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल जय हनुमान ढवळपाडा संघाला. फलंदाज बाद. आणि पहिल्याच बॉलवरती फटका खेळण्यासाठी भाग पाडलं मी तर म्हणे सूरजने. ते मात्र जितेशला आणि आता पहिला धक्का लागत असताना स्वाभिमान चषक कानूर 2026 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 16 वर्षाचा अविरत प्रवास आणि 17व्या वर्षामध्ये ही स्पर्धा अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत 12 ग्रामीण संघांना प्रथम या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आणि त्या 12 संघांमधून आज कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन बनेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी हा क्रिकेटचा हंगाम आणि त्यामधून ही स्पर्धा खरं तर अभिमान वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या सन्मानासाठी सध्या आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन करण्यात येते. सर्व श्याम मास्तर देशमुख यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सूरजला मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. त्याचा आत्मविश्वास कुठेतरी दुणावलेला पाहायला मिळेल. आडव्या बाटे बुडांच्या वरून डोक्यावरून आपण पाहतो चेंडू फ्लाय झालाय आणि आता बॉल चाललाय सरळ वाईड लॉंग ऑन कडे. बॉल सीमा पार. पहिला या इनिंगचा दर्जेदार चौकार. तर आमचे प्रेरणास्थान आदरणीय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब अगदी आपण पाहतो त्यांचं दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आगमन होईल. बॉल कमरच्या दिशेने वर स्ट्रोक रिजवान शेखच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त चौकार. जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळत आहेत. ढोळपाडा संघाला 4. वर्षीप्रमाणे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडत असतो. अगदी आपण पाहतो अंतिम क्षणात देखील आमदार साहेबांची उपस्थिती बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आम्हाला नेहमी या ठिकाणी लाभते. परंतु आज जर आपण विचार केला तर वेळात वेळ काढून ते देखील दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होतील. भरपूर बिझी शेड्यूल आहे. आज मुरबाड मसा खामलिंगेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी आमदार साहेब निघालेत आणि दुपारी खरं तर या स्पर्धेला भेट देतील. कारण आज संध्याकाळी तुम्हाला राष्ट्रीय कीर्तन महोत्सव बदलापूर पूर्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसंच सर्वांनी आनंद घ्यायचे. 7 दिवस तो कार्यक्रम महोत्सव आपल्याला बदलापूरच्या नगरीमध्ये पाहायला मिळेल. खरं तर ज्यांचं धार्मिक क्षेत्रावरती नितांत प्रेम आहे असे आपले मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब कृतिशील विचारांचा गतिशील नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कबरच्या दिशेने एक्स्ट्रा कबर आपण पाहतो. वाडीस लॉंगऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात परंतु 1-2 बाउन्स. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार. जसा जितेश पास झाला तसं मात्र आक्रमणाला सुरुवात झाली. रिजवान शेखच्या बॅटमधून बॉल सीमा पार. आणखीन धावा मिळतील 4. गोलंदाजीचा आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली आहे. त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण जणू काही सेट बॅट्समन डगआउट मधूनच आलंय की काय असं वाटलं. आणि आता रिजवान शेखच्या बॅटमधून ज्या धावा येतात ना अगदी माजिदभाई शेख त्यांचे पिताश्री
त्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला आणि टीम जय हनुमान ढवळेपाडा बी संघाला शुभेच्छा देतात. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. धावसंख्या धावफलकामध्ये 15 झालेले आहेत. षटक क्रमांक पहिल्या संपन्न एका विकेटच्या मोबदल्यात. खेळाचं पहिलं सत्र म्हटल्यानंतर फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येक संघ खेळत असो, कारण महेश केवडे यांनी सांगितले की कोणत्या प्रकारची आमची स्ट्रॅटर्जी नाही आहे, फक्त सामना जिंकायची, स्पर्धा जिंकायची, हाच उद्देश आता जय हनुमान ढवळेपाडा बी संघाचा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. सूरज येत थोडंसं फंबल क्रिकेट, परंतु एक धाबेवरती समाधान. सिंगलने धाबत संख्या पुढे जाईल. 16 धाबा, 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर क्रीडांगण आहे, गोलाकार पद्धतीचं एक क्रीडांगण आपण पाहतो आणि याच क्रीडानगरीमध्ये गेली 16 वर्ष आपण ही स्पर्धा पाहिलेली आहे. राईट मोर्द विकेटने गोलंदाज सज्ज. हो, समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बिडॉन आणि बिडॉफच्या बदोबत हा चेंडू ट्राव्हर्स झालाय, तोपर्यंत एक सिंगल मिळणार आहे. शांत क्रिकेट, स्लो स्टडी हे समीकरण आहे. जितकी आक्रमकता आहे या खेळाडूंकडे तितका संयम देखील आहे आणि तो संयम या ठिकाणी आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रात. ओ अर्ली बॅक स्विंग, संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा आणि तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धाबत संघ धावफलकामध्ये स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर स्पर्धा, 4 षटकांची मॅच आणि यानंतर सेकंड राऊंड मधून तुम्हाला 3 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील. खरं तर या मॅच नंतर लगेचच आपण दुसऱ्या फेरीचा सामना देखील या ठिकाणी कव्हर करू. ऑन साइडला वड स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आणि ते शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय झेल टिपला जरूर, परंतु त्याचा तोल त्याला सावरता आलेला नाहीये आणि मला असं वाटतं की हा लाईन टच असावा. धावा मिळते 6 षटकार. अगदी झेल तर त्याने टिपला, परंतु त्याचा पाय लाईन वरती होता. सूरज अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. वॅकेंट एरियामध्ये चेंडू, तोपर्यंत 2 धावांचा कॉल आणि या 2 धावा पाहावं लागणार आहे. एक्झॅक्टली घडलं काय, 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. तेजस राऊतला विनंती राहील की आपण स्टेजवर यायचे. पंचवीस धावा धावफलकामध्ये झालेले. जांताराजा शेळ आणि मयूरगु बदलापूर या दोन्ही टीमला विनंती आपण आल्याची रिपोर्टिंग करा. ओव्हर द विकेट. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. धाव मिळणार नाहीये. प्रज्वलला तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 त्याने हाताळलं आणि या दुसऱ्या षटकात थोडंसं का होईना परंतु धाबत संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जय हनुमान भुईसावरे हा संघ तुम्ही पाहताय सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टॉस गमावल्यानंतर आपल्या वाट्याला जो फिल्डिंग करण्याचा निर्णय आलेला आहे, अगदी त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना आपण पाहतो पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रात धावा प्रतिस्पर्धी टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 26 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल किती धावा बनवल्या जातील. मैदानाच्या चौफेर बाजूनं अनेक दानशूर व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी कटआउट तुम्हाला पाहायला मिळतं. अत्यंत सुंदर ही क्रीडानगरी सजवण्यात आलेली आहे. मैदानाच्या चौफेर बाजूनं ज्यांनी आम्हाला सडल हाताने या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे, खरं तर ज्यांचं बोलाचं मार्गदर्शन, बोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, असे सर्व राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे अशी एक कविता आहे विंदा करंदीकर यांची. आणि खरं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वच मान्यवर मंडळीचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. ओव्हर द विकेट. ओ खोलवा टप्प्याचा बॉल बॅटची आतली कडा मागे चाललाय, परंतु इथे फक्त आणि फक्त डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये गणेश आलेत आणि चांगली गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. अनेक मान्यवर आपण उद्घाटन सोहळा प्रसंगी पाहिलेले आहेत. त्यांच्या वतीनं त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या क्रीडानगरीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. ऑफसाईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव. रिझवानच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं फार गरजेचं आहे. यानंतरची मॅच मयूर ग्रुप बदलापूर आणि जांता राजा क्रिकेट क्लब शिल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चालू सामन्याच्या मध्यंतराला टॉससाठी यायचं. योगेशजी भगत आणि महेंद्र ठाणगे यांना विनंती राहील की आपण सुद्धा व्यासपीठामध्ये यायचे. ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं या स्पर्धेसाठी त्यांचे मनापासून विशेष आभार. स्वाभिमान चषक कानूर या स्पर्धेमध्ये गोलंदाज गणेश पंचांच्या डावीकडून या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर थोडस बाहेर राहिलं. अंपायर सिग्नल बाईट बॉल. आदित्य देशमुख यांना तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लीगचे पंच नितीन देशमुख यांना तुम्ही पाहतायत. कौतुक करावं लागणार आहे कारण आपल्या गावाची स्पर्धा आहे. खरं तर एक दिवस गावासाठी आणि एक दिवस गावाच्या नावासाठी आपण पाहतोय. एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. जास्त काय बळणार नाही. स्ट्राईक रोटेट होते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली तर 29 धावा झालेल्या आहेत. सगळ्या मॅचेस जे ते मात्र रेग्युलर होणार आहेत. सर्व संघांना विनंती राहील जे मात्र आम्हाला लाईव्ह कोणी ऐकत असताल तर सर्व ग्रामीण संघांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची आहे. क्षेत्ररक्षक सूरज आणि आता मात्र सोपा झेल टिपला गेलाय. फ्री होम डिलिव्हरी घरपोच सेवा देण्यात आली आहे. धक्का क्रमांक 2 लागेल टीम जय हनुमान ढवळपाडा बी संघाला. फलंदाज बाद. मंचावरती या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि महेंद्र ठाणगे यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा व्यासपीठामध्ये यायचं. योगेश भगत आपण या. त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमी आम्हाला लाभतंय आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून आपण स्वागत करू. त्यांचा सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आपण घेणार आहोत. षटक क्रमांक 3 गणेश आलेत आणि या गणेशने अगदी आपण पाहतो चांगलं कमबॅक धाबत संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न ते करतायत. षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आहे. या दरम्यान पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही या बॅट अँड बॉलचा. तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. महेश केवढे आलेत सध्या लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतः संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज गणेश. सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. पुन्हा एकदा थोडस बदल आम्ही करतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू उंच तर गेलाय. सूरज चांगला जजमेंट त्याचं पाहायला मिळालंय. अनुमान त्याने चांगला लावलेला आहे आणि एक अगदी आपण पाहतो सुंदररित्या झेल टिपत असताना फलंदाजा ठिकाणी होईल बाद. झेल बादच्या रूपानं आणखीन एक धक्का लागेल टीम ढवळपाडा संघाला. या सन्मान योगेशजी भगत यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी विनंती करेन उमेशजी मेंगळ आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा. या उमेशजी मेंगळ आपल्या शुभ हस्ते आपण योगेश दादा भगत यांना आपण सन्मानित करू. यानंतर आपल्या व्यासपीठावरील सत्कारमूर्ती महेंद्र ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. महेंद्र ठाणगे यांचा सन्मान या ठिकाणी होईल. मी वसंत देशमुख दादांना विनंती करेन की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा.
महेंद्र ठाणगे यांचा. राऊंड विकेट. पडल्यानंतर चेंडू अगदी आपण पाहतो लेग स्टिकला बीट करत बॉल चालला बाहेर आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धाबेने संघाचा धावफलक एक्स्ट्रा मधून पुढे जाणारे अर्थातच 31 धावा झालेत. धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. खरं तर पहिला चेंडू दिशेपासून थोडेसे भरकडले परंतु आता या मॅच मध्ये या षटकामध्ये नियंत्रण करत असताना गोलंदाजीमध्ये गोलंदाज महेश. स्ट्राईक एंडला महेश टू महेश असा सामना सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल का परंतु काय प्रयत्न त्याने केलेले आहेत. जबरदस्त 100% एफर्ट आणि खरं तर त्यामध्ये असलेल्या गुणवत्ता त्याने दाखवलेली आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला तर अप्रतिम. स्वतः फ्लाय होत असताना चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. चेक आपण करणार आहोत. एक्झॅक्टली ऑफिशियल आम्हाला माहिती देतात परंतु आपण तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. सेफ असणार आहेत. फक्त जितक्या धावा या ठिकाणी धावून घेतलेल्या आहेत तितक्या धावा मिळतील ढवळपाडा संघाला. चांगली फिल्डिंग आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रजत होते. कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी सध्या रजतची पाहायला मिळाली आहे. जे हनुमान भुई सावरे धाबा अडवण्याचा प्रयत्न त्यांना करायचा. धाबा रोखण्याचा प्रयत्न त्यांना करायचा आहे मॅच मध्ये. या सर्वांना सन्माननीय तानाजी देशमुख यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा व्यासपीठामध्ये यायचं. आपले मनपूर्वक स्वागत. आणि इथे पाहता पाहता 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. तिसरी धाव सुद्धा मिळेल. कदाचित या चुका तुम्हाला वारंवार टाळाव्या लागणार आहेत. एक्झॅक्टली जर आतामध्ये थ्रो परफेक्ट केला असता तर कुठेतरी ही धाव वाचवता आली असते परंतु या धावा मिळतील 3. एकंदरीत बॅटिंग करत असताना ढवळपाडा संघाला कारण शेवटचा अंतिम षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा आता मात्र येत आहेत. वसूल केला जात आहेत ढवळपाडा संघाच्या वतीनं. 37 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिलेला. राऊंड विकेट. ऑफसाईडला बिस्टामिंग. क्षेत्ररक्षक जज करतात. स्वतः रोशन त्या ठिकाणी पोहोचले परंतु 2 धावा मिळणार आहेत. महेश केवळे आणि त्याच्या साथीने हरेश ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेला तितकंच प्राधान्य दिलं जाते. लक्षात घ्या एक महत्वाची सूचना आहे. मैदानाच्या चौथ्या बाजूला जे आमचे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती राहील की एक पॉकेट या ठिकाणी हरवलेला आहे. वॉलेट कोणाला सापडला तर तो आमच्याकडे जमा करा. त्यामध्ये काही महत्वाची कागदपत्र आहेत. लाईन या ठिकाणी पाहावी लागणार आहे. तोपर्यंत व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. आदित्य देशमुख मुख्य पंचाच्या भूमिकेत आम्हाला माहिती देतात की इट्स अ व्हाईट बॉल. शॉट ऑफ लेन. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळाला. थोडासा अँगल क्रिएट करत असताना हा चेंडू यष्टी रक्षकाकडे चाललेला आहे. तोपर्यंत डॉट बॉल. धाबत संख्या धावफलकामध्ये स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय संपर्क व्यवस्थित नाहीये. डायरेक्ट हिट. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद. पंचदर्श निर्णय आउट. ओके. जो काही निर्णय असेल तो लगेच आमच्याकडे तात्काळ द्या कारण ही धाव कंप्लीट होणार नाहीये. शेवटची धाव खरं तर आपण पाहिले तर मिळणार नाहीये. ढवळपाडा संघाला 40 धावांवरती खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालंय आणि 41 धावांचं लक्ष्य आता जय हनुमान भुई सावरे या संघासमोर असणार आहे. या सर्वांना ज्यांच्या वतीनं आम्हाला
काय विशेष पारितोषिक या ठिकाणी लाभलेली आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आणि बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट शूज ज्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आले ते रमेशजी मयेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. सुस्वागतम सुस्वागतम रमेशजी मयेकर यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत स्वाभिमान चषक कानोर या स्पर्धेमध्ये. आणि बेस्ट बॅट्समन साठी जो कूलर या ठिकाणी आम्हाला देण्यात आले ते शहबाज चाचा भुबेरे गोरेगावचे आधारस्तंभ. खरं तर 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि या 12 संघांमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांकाचे पारितोषिक आपण देणार आहोत. यानंतर मॅन ऑफ द सिरीज इतर आकर्षक पारितोषिक सुद्धा तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतील. चला रमेशजी मयेकर आपण या स्टेजवरती आपलं मनपूर्वक स्वागत. 41 रन्स टू विन 41 धावांचा टार्गेट आहे आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल या धावा चेस केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील याचा धावतो वर्णन घेऊन येतील मिस्टर राहुल चव्हाण सर. धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या मॅच नंतर विनर विनर असा मॅच आपण खेळतोय त्यामुळे लक्षात असू द्या टीम जांभळे आपण कुठेच जायचं नाहीये. थँक्यू सो मच. महेशजी धुळे सरांचा आवाज आपण ऐकतोय या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा बी विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ भोईसावरे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. पूर्वार्धामध्ये 40 धावा इथे बनल्या गेल्या आणि आता 41 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये सलामी जोडी दाखल झाली आहे. स्टॅकिंगवरती बॅटर महेश आणि त्याच्या साथीनं सूरज तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 जितेश दाखल होतोय. पहिला बॉल
पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकचा थोडंसं बाहेर आहे, त्यामुळे पंच घोषित करतात आदित्य देशमुख व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 40 धाबाची गरज या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरलेत आज ही स्पर्धा खेळण्यासाठी. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, त्यामुळे संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बॉलवरती खरं तर जितेश आऊट झाला होता, सलामीला तो दाखल झाला होता, परंतु त्यानंतर पूर्णपणे मी म्हणेन धावफलक 40 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 ओव्हरच्या अंती बॅकपुढे जाऊन पचकावण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा बॉल आता बॉलर जितेशच्या नावावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 41 धावा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगाने मी म्हणेन बॅटर मैदानावरती उतरलेत, परंतु अद्याप बॅट आणि बॉलचा संपर्क या डॉट बॉल. सलगचा दुसरा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय, 2 बॉलवरती अभ्यास केला आणि अक्षरशः तिसऱ्या बॉलवरती तुटून पडलाय बॅट्समन. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. तर त्यानं अभ्यास केला पूर्णपणे आणि तिसऱ्या बॉलवरती सांगितलं की शांत बसायला आम्ही काही संत नाही होत, आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. हा षटकार वसूल केला. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. हिरामनजी केवने यांचं आगमन झालं. विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. मॅम ढवलेपाडा. भोईसावरी संघ मैदानावरती खेळतोय आणि भोईसावरी संघासाठी ऋतिकजी भोईर जे भोईसावरीचे त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू. जितेश राईट मोर द विकेट. या वेळेला देखील बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय. राऊंड द विकेट 3 वेळा आले, त्यामध्ये 2 वेळा सक्सेस मिळाली. तिसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता कमबॅक करण्याचा प्रयत्न. पुढे एकदा राईट मोर द विकेटने दाखल झालेत. डॉट बॉलची समाप्ती असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅकड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, स्वतः गोलंदाज पोहोचले जितेश, त्यामुळे मिळते फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 7 या आकड्यावरती 8 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण पहिला बॉल वाईट टाकला, त्यानंतर आपण पाहतोय सलग 2 बॉल डॉट आल्यानंतर एक षटकार आला, त्यामुळे धावफलक टीमची टोटल 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला. अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आता सुरुवात करायची आहे. टीम ढवळेपाडा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 12 संघ आज टीम ढवळेपाडा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 12 संघ आज या मैदानावरती खेळताना दिसतील. 6 मॅचेस फर्स्ट राऊंडच्या तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहेत. एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वाभिमान चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय जरूर. आज खरं तर स्वाभिमान युवा प्रतिष्ठान कानूर आयोजित ग्रामस्थ मंडळ कानूर व कॉर्नर बॉईजच्या माध्यमातून ही स्पर्धा मैदानावरती रंगताना दिसतीये. मुख्य शिल्पकार श्याम देशमुख सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं तेजस राऊत असतील, नरेंद्र मेंगल बाळू यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला, त्यामुळे 41 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 12 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 29 धाबाची गरज आहे. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती हरीश गुरुदाजी मार्कवरती दाखल झाला. 18 बॉल 29 धाबा चेस करायच्या. त्याच अनुषंगाने मैदानावरती बॅटिंग करतोय सूरजच्या साथीनं महेश. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एक षटकार महेशच्या बॅटमधून तर एक चौकार आलाय सूरजच्या बॅटमधून. त्यामुळे आता या मॅचमध्ये या सूरजला अर्थात सूर्य मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्या सूर्याला इथून मात्र शमवण्याचं काम करतील की पुन्हा एकदा सूर्य देवताप्रमाणे आता हा सूरज मैदानावरती पेटून उठणार हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज हरेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतं. राईट विकेट राईट नंबर विकेट तर स्टॅकिंग वरती बॅटर महेश. पहिला बॉल
ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर होता, त्यामुळे जाऊन दिले बॉलला. बॅटचा फ्लो खोललेला नाहीये, बॅटचा फेस देखील ओपन केलेला नाहीये. महेशला तुम्ही पाहताय पंचाकडे फक्त पाहत राहिले की हा चेंडू वाईट असावा, परंतु पंच सहमत नव्हते. डॉट बॉल ची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी करतोय हरीश या मैदानावरती राईट नंबर विकेटनं. फटका चांगला ऑन साईडला बळवला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित महेश केवणे. बॉलला तो फेक करतात, दरम्यान सिंगल माली. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. जय हनुमान क्रिकेट संघ ढवळीपाडा ए या संघामध्ये कित्येक वर्ष नेतृत्व केलं महेश केवणेनं. महेश केवणे म्हटलं की 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू अनुभवी खेळाडू मैदानावरती खेळतोय. आज यंगस्टर खेळाडूंना घेऊन ढवळेपाडा बी टीमच्या बाजूतून तुम्हाला पार मिळेल, परंतु जिथे जिथे ढवळेपाडा ए संघ खेळतो, सुनील केवणे असतील, सचिन केवणे असतील, यांना नेहमीच मोलाचं योगदान महेश केवणेचं असतं, यात मात्र शंका नाही आहे, कारण जुने जाणते खेळाडू आहेत. राऊंड द विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची घेतली कडायस त्यांच्या मागे, एक चांगला झेल स्वीकारला, त्यामुळे इथून सूरजला परतावं लागेल माघारी. फलंदाज आज ढवलेपाडा बी टीमला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय भूषण बाईकर यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नंदू केवणे आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 सितारे खरं तर आपण पाहतोय ढवलेपाडा टीमचे. महेश केवण्याच्या साथीनं रिजवान शेख हाही खेळाडू तुम्ही पाहताय कित्येक वर्षे ढवलेपाडा संघाचं प्रतिनिधित्व त्याने केले आणि अखेर आता बी संघामध्ये तुम्हाला एक विरंगळा म्हणून खेळताना दिसतील. दुसऱ्या बाजूला रोशन मुसलेला तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू आहे, विद्युत कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे, आणि ज्यावेळेस विद्युत कर्मचारी खरं तर जागे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो, यात तरी मात्र शंका नाही आहे. त्यामुळे रोशन मुसलेचे कौतुक व्हायला हवं. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती हरेश आले चांगली गोलंदाजी करतो. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती असताना टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती तुम्हाला बाल मिळतील. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बाल केली जाईल. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 होत्या. त्यानंतर आपण पाहतोय 2 धावे ते खर्च करत असताना हरेश या मॅचमध्ये रन विकेट दाखल झालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, त्यानंतर एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतात ओ थ्रोच्या माध्यमातून. या 2 धाबा इथे एकवटल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल 16 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. दोन्ही संघ म्हटलं की ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. आज चांगला क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच खरं तर महेंद्र ठाणगे अँड कंपनी वाट पाहते कोणता संघ त्यांच्या समोर येईल. इथे देखील पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं पंच सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते मात्र बहाल केली. त्यामुळे धावफलक 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असणार हे देखील आपण पाहणार आहोत. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न हरीश करतोय. प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र महेश केवढे देत आहेत, परंतु त्या कानमंत्रावरती खरा उतरत नाही अद्याप गोलंदाज. राऊंड विकेट. यावेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा पंचाकडे पाहिलं की हा चेंडू वाईट आहे का विचारणा केली, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे त्यांचा निर्णय आला डॉट बॉल. चांगली सुरुवात हरीश करतो या मॅचमध्ये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता थांबली आहे 17 या आकड्यावरती. राऊंड द विकेट. बिग हिट, फटका मोठा आहे, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि अखेर बॉलला हातामध्ये सामावून घेतले, त्यामुळे धक्का दुसरा लागतो टीम जय हनुमान भोई साबरे संघाला. रोशन मुसले बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू सो मच. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 रिजवान आलेत. 12 बॉल 24 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये 24 धाबा इथे रोखल्या जातील की चेस होतील हे देखील आपण पाहणार आहोत. स्टॅकिंग वरती बॅट्समन सलामीला आलेला महेश मैदानावरती अजूनही उभा आहे. तर त्याच्या साथीनं प्रज्वल. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. नक्की तिथे घडले काय, पंचाला इशारा करतील. डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉल लाडवण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला पाहिला, त्यामुळे 2 धाबे ते बीत आहेत. पंचाचा इशारा अद्याप कोणत्याही प्रकारचा आलेला नाहीये. तिसरे धाबे एकवण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर तिसऱ्या धाब्यासाठी महेशला मैदान सोडावं लागते. गरज होती का हा प्रश्न इथे उभा झालाय, परंतु पंचाचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. रिव्ह्यू घेण्यात आलाय नो बॉल साठी. तिसरे पंच आपण चेक करा. चला खेळाडू आपण येऊ नका कंट्रोल रूम मध्ये. भूषण, तेजस राऊत आपण कुठे असेल तर या. चला खेळाडू भूषण, चला खेळाडू नो बॉल. नवीन बॅटर मैदानावरती रुपेशच्या साथीनं प्रज्वल. पहिला बॉल खर तर सराव कमी आहे. महेश केवण्याशी चर्चा केली त्यावेळेस त्याने सांगितलं की सरावाचा अभाव आहे आणि त्यामुळेच की काय पहिला बॉल लो टाकलाय. 1+2 अशा 2 धाबा, 3 धाबा इथे एकवट जातील. 12 बॉल मध्ये 24 धाबाची गरज असताना पहिला बॉल खराब सुरुवात. इथे टप्पा पडला, बोट विकरली, फिंगर रोल केली. खरं तर फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे तुम्ही पाहताय फ्री हिटच्या बॉलवरती फुल टॉल वसूल करायचा प्रयत्न पुन्हा फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना प्रज्वलला तुम्ही पाहताय स्टॅकिंग वरती तो दाखल झालाय. अजूनही 11 बॉल 21 धाबाची गरज या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती 3 धाबा वसूल केल्यात. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, जजमेंट खराब. त्यामुळे इथून कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलं. इथे धाबा किती एकवटल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. 3 धाबा आय थिंक इथे एकवटल्या गेल्या. आदित्य सर बरोबर ना, 3 धाबा इथे एकवटल्या त्यामुळे धावफलक तुम्हाला बाल बेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 18 धाबांची अजूनही गरज या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम ढवळेपाडा बी संघाला. या मॅच मध्ये रिजवान चांगली बॉलिंग करतो. एक नो बॉल त्याने टाकलाय परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील पुश करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपलाय त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. नवीन आलेला फलंदाज इथे मात्र मैदान सोडतोय. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. नावात जय आहे परंतु इथून विजय मिळेल का हा देखील प्रश्न आता उभा झालाय. कारण एकमागे एक बॅटर आउट होत चाललेत. संघ अडचणीत सापडलाय. टीम जयरमान भोईसबरे विरोधात जयरमान ढवळेपाडा बी या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. षटकातील काही बॉलचा खेळ आता शिल्लक. इथे देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय रिजवान शेख. अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे, अनुभवाची शिदोरी आहे आणि आता तोच अनुभव पणाला लावतोय. त्याला माहिती आहे नवीन आलेला बॅटर इथे मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय गोलंदाज रिजवानच्या माध्यमातून. या वेळेला देखील पुन्हा एकदा
वेग बोलतोय, वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. मी मगाशी उल्लेख केला, अनुभव भरपूर आहे आणि समोर पाहिलं तर यंगस्टर खेळाडू मैदानावरती जय आहे आणि जयच्या विरोधात तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना वारंवार वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटन बॅटच्या मधनं हा बॉल देखील निघून चालला असते रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. इथे देखील तोच चेंडू, फसवा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पंच वळतात, इशारा काय करतील हा देखील आपल्याला पाहायचा आहे. हे संपार सिग्नल फायनली व्हाईट बॉल. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर होतात, हे पंचांनी हेरले, त्यामुळे त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बरोबरती 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 7 बॉल 17 धाब्याची गरज आहे आणि अखेर इथे एक सिंगल मारली, त्यामुळे शेवटचे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये 16 धाब्याची गरज आहे. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. मॅच ऑन. दोन्ही संघ मैदानावरती आपण पाहतोय. नौके संघात परंतु चांगला क्रिकेट दोन्ही संघाने या मॅच मध्ये खेळलाय. 6 बॉल मध्ये 16 ची गरज असताना या धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. परंतु आता गोलंदाजी कोणाला देतील? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कान्होरगावचे उद्योजक सुरेशजी देशमुख यांचं आगमन झालं. विनंती मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉल आणि 16 धाब्याची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 14. कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी द्यावी, कोणता गोलंदाज त्याचा वापर करावा जो मात्र या 6 चेंडू मध्ये 16 धाबा रोकेल, हा प्रश्न आता उभा झालाय. परंतु त्यातून उत्तर निघालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 14 षटक हाताळण्यासाठी गिरीश हे नाव मोठं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गिरीश दाखल होतो या मॅच मध्ये. खरं तर गिरीश म्हटलं की एक ट्रेंडिंग सॉन्ग आपण मागचे देखील ऐकलंय, गिरीश का गाणं सुनेगा. परंतु या मॅच मध्ये आता हा गिरीश कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील आपण पाहणार आहोत. 6 बॉल 16 धाबा त्याला रोखायचे. समोर तुम्ही पाहताय बॅट्समन दाखल होतोय. स्टॅकिंग केल्यावरती जयला तुम्ही पाहताय, जयच्या साथीने तुम्ही पाहताय प्रज्वल मैदानावरती खेळतोय. या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 16 धाबा रोखल्या जातील की चेस होतील. बॉलिंग ट्रॅक वरती गिरीश, स्टॅकिंग केल्यावरती जय. चला सर्व करायचं नाहीये गिरीश, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची, कारण 12 संघ आज या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. सुरेशजी देशमुख यांचं आगमन झालं. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. ही स्पर्धा आपली आहे, मासा कधी पाहायला विसरतो का नाही ना, मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही होत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राऊंड द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेट ना. गिरीशचा पहिला बॉल बेगिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करतोय आणि अखेर कॅच ड्रॉप. घडलंय काय? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आय थिंक हात लागलाय, त्यामुळे बॅटर सेफ असतील. पहिल्या बॉलवरती जेल ड्रॉप आणि 2 धाबा देखील मिळाल्या, त्यामुळे तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धोपाडणं असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. 5 बॉल 14 धाब्याची गरज आहे. गिरीश लेफ्ट ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय महेश केवडेने घेतला, कारण त्याला माहिती आहे गोलंदाजी आपली चांगली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये जर चांगला धाबा बनल्या तर आपण रोखू शकतो समोरच्या टीमला. त्यामुळेच की काय 41 धावांचं संरक्षण करत असताना सुस्थितीमध्ये संघ ढवले पाडा, परंतु क्रिकेट हे काही होऊ शकतो. लाईन खराब आहे. यावेळेस देखील त्यांच्या मागे रिजवान पोहोचतोय, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, त्यामुळे टीमची टोटल सिंगलच्या साथीने आता पुढे सरकतीये. 28 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 13 धाबाची गरज आहे. 5-13चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती जय उभा आहे. जयला जर इथून मात्र विजय मिळवायचा तर मोठा फटका खेचावा लागेल, कारण एक मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक करते टीम जय अरबान भोई सावरे या मॅच मध्ये. परंतु जर एखादी विकेट मिळते या क्षणाला तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम ढवळेपाडा. बिगिट ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, परंतु हा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर जितेशने एक चांगला जेल टिपला, त्यामुळे जयला इथून पराजय मिळत आहे. त्याला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद.
वेलकम आदर्श वांगणी टीमचे खेळाडू 70 स्पोर्ट्सचे ओनर आमचे पुरू यादव पुरुषोत्तम यादव यांचं आगमन झाले. विनंती आपण या मंचावरती. श्याम देशमुख सर आपली वाट पाहतात. आपल्यास विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत द्या. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक या बातमध्ये. नवीन बॅटर राकेश मैदानावरती दाखल झालाय. 4 बॉलमध्ये 13 धावा इथून चेस करावा लागतील. बॉल ट्रॅक वरती गिरीश लेफ्ट नंबर विकेट दाखल झाला. इथे घडलंय काय, लाईन चेक करावी लागेल. बॅटर तर इथे आउट झालेत आणि अगेर अंपायर सिग्नल नो बॉल. पंचाचा इशारा थोडासा लेट पडतो, थेट आलाय कारण गाडलाईनच्या 12 चेंडू पडला असावा, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचाचा तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट. नवीन बॅटर मैदानावरती रजत. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही 4 बॉल 12 धाब्याची गरज आहे. 4-12चं समीकरण जरूर तुम्हाला पार मिळेल. गिरीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती समोर तुम्ही पाहताय फलंदाज प्रज्वल. या वेळेला देखील लाईन खराब. बॉडी अडकत करण्याचा प्रयत्न करतोय परंतु वारंवार लाईन खराब तुम्हाला पार मिळेल. 16 धाबा तो रोखायच्या होत्या, त्यामुळे आपण पाहतोय जबरजबर 2 बॉल मध्ये 5 धाबा खर्च केल्या आणि अखेर 4 बॉल 11 धाबाची गरज या मॅच मध्ये. एखादा मोठा फटका जर येतोय तर पुन्हा एकदा शिरका करेल टीम चेअरमन भोई साबरे या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गिरीश. लेफ्ट नंबर विकेट. पुन्हा एकदा लाईन खराब. हा देखील बॉल चालला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर पंचांना देखील कवायत करण्याची संधी मिळते. वारंवार व्हाईट डोचा इशारा तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना 10 धाब्याची आता गरज या मॅच मध्ये. 6 धाबा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय गिरीश. गोलंदाज तयार. लेफ्ट नंबर विकेट न फुलटॉस बॉल. आडवा बाटनं खेळला क्षेत्ररक्षक उपस्थित स्क्वेअर लेगला. हा झेल डीपला परंतु कदाचित हा फ्री हिट होता हे देखील विसरले होते, त्यामुळे तुम्ही पाहता इथे घडले काय. एक सिंगल धाव एक पडायचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर तिथे घडले काय पंच इशारा करतील. थोडंच बाद. रजत बॅक टू द पॅव्हिलियन. रजत आउट आहे, त्यामुळे नवीन बॅट्समन स्ट्राईकला जाईल याची आपण नोंद घ्यायची. नवीन बॅटर झाले स्ट्राईकला. हे ठीक
3 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय गणेश. 3 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये राहून तो विकेट दाखल झालाय. इथे देखील लाईन खराब. 1+1 2 धावा मिळतील का? डायरेक्ट हिट तर केलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांनी घोषित केलाय आणि फ्रीडचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे या 2 धाबा इथे मिळतील. 3 बॉल आता 7 धाबाची गरज आहे मॅच मध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 बॉल मध्ये 16 धाबाची गरज असताना ज्या प्रकारे डीजे मास्टरनं गाणं वाजवलं होतं गिरीश का गाणं सुनेगा, त्याच प्रकारे आता तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल. वारंवार खराब चेंडू इथे टाकण्यात आलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर जबळ 9 धाबा खर्च केल्यात 3 बॉल मध्ये. पडतो उर्वरित 3 बॉल मध्ये आता इथून 7 धाबा चेस करायच्या. याच अनुषंगाने बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. सॅकिंग वरती दाखल होतोय प्रज्वल. बिग हिट. आडवा बॅटनं खेळलाय. हा कडवा प्रहार तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. मास्टर दिया दिल तोडा आहे गिरीशने या मॅच मध्ये. कारण 16 धाब्याची गरज असताना आपण पाहतोय सामना येऊन ठेपला. शेवटचे 2 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे इथून 2 बॉल मध्ये 1 धाव बनवावीच लागणार आहे. यातील मात्र शंका नाही आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, म्हणून तर मी म्हटलं ना शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही होत तिथून जिंकणार कोण या मॅच मध्ये. त्यामुळे आपण पाहतोय 2 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. जर हा बॉल इथे डॉट येतोय तर अजून उत्सुकता वाढेल, रंगत वाढेल या मॅच मध्ये. मॅच ऑन. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न दुबिता मनस्थितीमध्ये होते आणि अखेर पुश करो खुश रहो हे चित्र आपण पाहिलं. हातामध्ये बॉल जाऊन विसावला त्यामुळे धक्का लागतोय मोठा. ज्या बॅटरनं इथे षटकार ठोकला होता तोच खेळाडू प्रज्वल मैदान सोडतोय. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. ज्या फलंदाजाने मी म्हणेन षटकार ठोकला होता तोच खेळाडू सध्याच्या घडीला इथून मैदान सोडतोय. म्हणून तर म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. भरोसा दाखवला तर प्रज्वल वरती एक षटकार त्याने ढोकला पडतो. पुढचा बॉल मी म्हणेन हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न पुढे त्याचा फसला आणि आता सामना येऊन ठेपला. शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ ताकदीने खेळतात मैदानावरती. दोन्ही संघाचा खेळ जर आवडला असेल तर एकदा जोरात टाळा व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 1 धाब्याची गरज. हा मैदान असंच, ही स्पर्धा अशीच आहे. इथे सामना रंगतात हो रंगतात. शेवटच्या बॉल पर्यंत इथे मॅचेस तुम्हाला पार भेटतील कारण ही स्पर्धा जिंकायची आहे. स्वाभिमान चषक इथून मात्र उचलायचे. याच अनुषंगाने तुम्हाला ही स्पर्धा मैदानावरती पार मिळेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय खरं तर कॅन्सरग्रस्तांना मदत म्हणून ही स्पर्धा आपण पाहिली आहे. मागील वर्षी आदर्श वांगणी संघाने फायनल जिंकली होती आणि त्या संघाने पूर्ण पारितोषिक डोनेट केला होता कॅन्सरग्रस्तांसाठी. यात मात्र शंका नाहीये. त्यामुळे आता या मॅच मध्ये 1 बॉल 1 धाब्याची गरज असताना इथून जिंकणार कोण. 6 बॉल 16ची गरज होती ढवळेपडा टीम कडे. इथे मात्र हरण्यासाठी काहीच नाही. परंतु दुसऱ्या बाजूला सामना खेचून आणला होता. तत्मान 12 खेळाडू आपण बसायचा आणि आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. गोरदा सज्ज होते गिरीश. शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. शेजारी आता वाढलेत त्यामुळे इथून मात्र आपण पाहतोय सामना रंगतोय. मॅच ऑन. एक बॉल 1 धाब्याची गरज असताना तुम्ही पाहताय खर तर हा सामना इथे जिंकला टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा बीन. अभिनंदन तर हार्डलक टीम जय हनुमान भोई सावरे.
सुनेगा बनताय कारण शेवटच्या भर पडता सामना रंगला